महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सूत्र हाती घेतली आणि प्रत्येक खात्याला 100 दिवसाचं उद्दिष्ट असा एक आराखडा केला। त्यातच ग्रामविकास पंचायत राज जे महाराष्ट्राचं खातं आहे त्यांनी अवघ्या 40 दिवसामध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या राज्यात 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि 10 लाख लाभार्थ्यांच्या प्रत्येक बँकेच्या खात्यावर पहिल्या हप्त्याचं वितरण उद्या होणार आहे। त्यासाठी या देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांची उपस्थिती आहे। हे असं कधी झालं का? महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याची ही पहिली वेळ आहे स्वातंत्र्यानंतर। आणि म्हणून हे सांगायचं आहे की प्रत्येक खात्याला 100 दिवसाचं उद्दिष्ट दिल्यानंतर फडणवीस सरकारचा कार्यक्रम सरकारचा कारभार कशा प्रकारे गतीनं पुढे जातो ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी। आमचे विरोधक राजकारण कुठल्याही प्रश्नावर करतात, पण आज उद्या होणारा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये किती विधायक भूमिका आहे, किती प्रकारची व्यापक भूमिका आहे आणि सामान्य जनतेच्या गोरगरिबाचं कसं हित दडलेलं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना। मी खरं म्हणजे त्रिवार अभिनंदन करतो। देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आहेत आणि संबंधित खात्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गोरे साहेब। अभिनंदन यासाठी करतो की या सर्वांनी प्रधानमंत्री आवास योजना मंजूर करण्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारवर पाठपुरावा केला आणि उद्या एक ऐतिहासिक महाराष्ट्राच्या सामाजिकरण आणि राजकारणातला दिवस तो म्हणजे गरिबाला घरकुलाचं स्वप्न स्वतःचं स्वप्न साकार होते।